नमस्कार शेतकरी मित्रांनो, या दिवशी PM किसानचा जमा होणार 20वा हप्ता सरकारकडून तारीख जाहीर, पण यादीत तुमचे नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला आता चेक करावे लागणार आहे, तरच तुम्हाला 20वा हप्ता हा जमा होणार आहे। तर बघूया आता 20वा हप्ता कधी जमा होणार आहे। PM किसान योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे। यापूर्वी 19वा हप्ता जमा करण्यात आला आहे। आता हा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षा लवकरच शेतकऱ्यांची संपणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत करण्यात येते। केंद्र सरकारची पंतप्रधान किसान योजना शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आहे। या योजनेत हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात येते। 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे। त्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा होत आहेत। तुमच्याही खात्यात 6,000 रुपये येत असतील। या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होतो। या योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यात दरवर्षी 3 हप्त्यात प्रत्येकी 2-2 हजार रुपये जमा करण्यात येतात। शेतकऱ्यांना प्रत्येकी वर्षी 6,000 रुपये जमा करण्यात येतात। शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते जमा करण्यात आले आहेत, तर आता 20वा हप्ता सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। काय आहे अपडेट? 20वा हप्ता कधी जमा होणार? PM शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 20वा हप्ता लवकरच जमा होईल। आतापर्यंत या योजनेत 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। तुमच्याही खात्यात 19वा हप्ता हा आलेला असेल। आता तुम्हाला 20व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल, ते आपण आता बघूया। प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात। 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। यापूर्वी 18वा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये जमा करण्यात आला होता। हा पॅटर्न लक्षात घेता 20वा हप्ता हा जून 2025 च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे। अजून केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी याबद्दल बहुत सारे अपडेट येत आहेत की हा जून अखेरीस जमा होणारा हप्ता आहे 20वा। तरी सरकारने याबद्दल अजून अधिकृत घोषणा केलेली नाही। त्याची अधिकृत घोषणा ही लवकरच करण्यात येईल आणि त्याविषयी सुद्धा तुम्हाला अपडेट देण्यात येईल। कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ। PM किसान योजनेअंतर्गत नियमात अजून एक मोठा बदल करण्यात आला आहे। या नवीन नियमानुसार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येणार आहे, इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। अशी ही नवीन नियमावली सरकारने जाहीर करण्यात आलेली आहे की कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल। याच्या अगोदर हा कुटुंबातील सर्वांना हा लाभ मिळत होता, पण आता हा कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे, अशी अधिकृत घोषणा सुद्धा सरकारने केलेली आहे। तर आता तुम्हाला तुमचे नाव कसे चेक करायचे लिस्टमध्ये ते बघूया। PM किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे। यामध्ये लाभार्थ्याविषयीच्या नियमात बदल झालेले आहेत। ते आता तुम्हाला मी दाखवलेच वाचून कोणकोणते बदल झालेले आहेत। तुमचे नाव यादीत आहे की नाही हे कसे पाहणार? PM किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला असेल तर यावेळी लाभ मिळाले की नाही यासाठी लाभार्थी यादी तपासावी लागेल। शेतकरी त्यांच्या नाव लाभार्थ्याच्या यादीत आहे की नाही हे तपासू शकतात। ते आता कसे तपासायचे ते तुम्ही बघा। तुम्हाला तुमच्या नाव हे तपासून घेणे आहे की तुमचे यादीमध्ये नाव आहे की नाही, तर ते नाव तुम्ही कसे तपासणार? यासाठी तुम्हाला शेतकरी सरकारी अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन त्याचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासू शकतात आणि ते तुम्हाला तपासून घेणे आहे। तर मित्रांनो, हे होती 20व्या हप्त्याबद्दलची अपडेट। जूनच्या अखेरीस हा हप्ता जमा होणार आहे अशी माहिती आपल्याला आलेली आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि PM किसान नमो शेतकरी
याबद्दलची नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला तुम्ही एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माहितीची अपडेट हे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।